गेल्याच्या तासिकेमध्ये म्हणजे तासिका क्रमांक 6 मध्ये आपण अंतर्लिखित कोनाची उपप्रमेय, नंतर चक्रीय चौकोन, त्याची उपप्रमेय, चक्रीय चौकोनाचा व्यत्यास आणि अजून एक प्रमेय की रेषेवरील दोन भिन्न बिंदू घेतले आणि त्या भिन्न बिंदूंना रेषेच्या एकाच अंगाकडील बिंदूशी कोण एकरूप कोण केले असतील तर ते चारही बिंदू चक्रीय असतात। आणि हीच व्याख्या याच तासिकेच्या सुरुवातीला 6व्या तासिकेमध्ये आपण अंतर्लिखित कोनाची व्याख्येची उजळणी करताना बघा, कोन व कंस याबाबत जेव्हा कोनाच्या प्रत्येक भुजेवर, या कंसाने हा अंतर्लिखित केलेला कोन आहे, कोनाच्या प्रत्येक भुजेवर कंसाचा एक एक अंत्यबिंदू असला पाहिजे आणि कोनाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचाच अंत्यबिंदू वगळता उरलेला बिंदू असला पाहिजे, असं न म्हणता चुकून अंत्यबिंदू कंसाचाच अंत्यबिंदू असला पाहिजे असं झालं होतं तर त्या विधानाची दुरुस्ती करून घ्यायची आहे तासिका क्रमांक 6 मध्ये। आता आज आपण 7वी तासिका या झालेल्या प्रमेयांचा आणि उपप्रमेयांचा वापर करून सराव संच 3.4 पाहणार आहोत। त्या अगोदर कंस व कोन, कंस व कोन यामधील संबंधाची काही सूत्र आपण पाहणार आहेत की त्यातला तर तुम्हाला केंद्रीय कोन आणि कंस यामधला मापातला आपल्याला संबंध माहिती आहे। केंद्रीय कोणाचं माप त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लघुकंसाच्या मापा एवढं असतं। त्यानंतर अंतर्लिखित कोन असेल तर अंतर्लिखित कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं। आणि अजून एक जे यंदाच्या अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय की एक स्पर्शिका असेल आणि एक छेदिका असेल, त्यामुळे तयार झालेला कोन हा त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतो। तर त्या प्रमेयांशिवाय अशी काही 1-2 उदाहरणं आहेत की आपल्याला त्याचा उपयोग उदाहरणं सोडवताना करावायचा आहे। तर बघा काय आहे संबंध, तर पहिलं कोनाचा शिरोबिंदू, कोन घेऊया किंवा आधीचं घेऊया उदाहरण की कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या अंतर्भागात असताना, समजा ABC त्याने अंतरखंडित केलेला कंस समजा AXC, तर या कोनाचं माप कसं असेल। परत कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागात असेल आणि जे यानंतर एक स्पर्शिका छेदिका प्रमेय की जे आपल्या आता अभ्यासक्रमामध्ये या वर्षापुरतं वगळलेलं आहे, पण त्यातल्याही संबंधाचं सूत्र आपण पाहूया कोण एखादं उदाहरण आलं तर। आता पहिली आकृती बघा की कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असताना, कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात, इथं दुसऱ्या आकृतीमध्ये कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आणि इथं स्पर्शिका छेदिका प्रमेय म्हणूया आपण। या तिन्ही आकृत्यांच्या बाबतीत कोन आणि अंतरखंडित केलेला कंस या बाबतीत आपल्याला सूत्र पाहायचंय। आता त्यातली पहिली आकृती बघा, माप कोन ABC बरोबर काय सूत्र आहे बघा, 1/2 त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप म्हणजे माप कंस AXC अधिक त्या कोनाच्या, बघा त्या कोनाच्या विरुद्ध कोनाने, आता त्या कोनाचा हा विरुद्ध कोन काढूया आपण, ABCचा हा विरुद्ध कोन काढतोय आपण बघा, त्या कोनाच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप म्हणजे याला DYE
असं कंसाला नाव देऊया. मग बघा, जर कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असेल तर त्या कोनाचं माप बरोबर 1/2 त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप अधिक त्या कोनाच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप. आणि म्हणून इथं माप कंस AXC अधिक माप कंस काय येणार आहे DYE. हे सिद्धतेनं सिद्ध झालेलं आहे, पण आपल्याला उदाहरण आलं तर फक्त सूत्राचा वापर करायचा आहे. आता दुसरं बघा, वर्तुळाचं कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असताना, आता समजा कोणाला नाव देऊया आपण इथं A B C, त्याने अंतरखंडित केलेला कंस AXC. आता या कोणाने 2 कंस अंतरखंडित केलेले आहेत, तेच नाव देऊया समजा DYE. इथं मात्र सूत्र कसं बदलतं बघा, माप कोन ABC बरोबर 1/2 बघा, त्या कोणाचं माप बरोबर त्या कोना 1/2 त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापातील फरक. मग इथं काय येणार आहे, माप कंस AXC वजा माप कंस DYE. बघा, इथं बेरीज आहे तसं इथं वजाबाकी. बेरीज कधी आणि वजाबाकी कधी हे कसं लक्षात ठेवायचं, तर जेव्हा फरक अगदी लगेच लक्षात येतो आपल्याला. जर कोणाचा शिरोबिंदू बाह्य भागात असेल तर फरक लगेच लक्षात येतो, दोन्ही कंसामधला एक मोठा एक लहान. इथं फरक बऱ्याच वेळा लक्षात येईलच असं नाही, त्यावेळेस बेरजेचं सूत्र असतं, तर इथं वजाबाकीचं सूत्र असतं. बघा, सेम तसंच सूत्र आहे, इथं फक्त बेरीज घ्यायची आणि इथं घ्यायची वजाबाकी कोणाचा शिरोबिंदू बाह्य भागात असताना. आणि स्पर्शिका छेदिका प्रमेय ABC, आणि हे सूत्र अंतर्लिखित कोणासारखंच आहे, माप कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AXC स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार. आता हे पुढच्या भागात आहे, हा सराव संच झाल्यानंतर, आणि तो अभ्यासक्रम यंदाच्या वर्षापुरता अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. तरी आपल्याला एखादे कौशल्याधिष्ठित जे अभ्यास असतील किंवा उदाहरणं असतील त्याच्यामध्ये हे लागेल, लक्षात ठेवूया फक्त. आणि आता या सूत्रांवर आधारित, आता झालेल्या प्रमेयांवर आधारित अंतर्लिखित कोनाची उपप्रमेय, चक्रीय चौकोन, चक्रीय चौकोनाचं प्रमेय, त्याचा व्यत्यास आणि अजून एक प्रमेय याचा वापर करून आपल्याला सराव संच 3.4 सोडवणार आहोत आपण. सराव संच 3.4. पहिलं उदाहरण, आकृती बघूया. आकृतीमध्ये O केंद्र असणारं वर्तुळ दिलेलं आहे आपल्याला. O केंद्र असणारं वर्तुळ आहे. नंतर एक जीवा दिलेली आहे AB, आणि त्या AB जीवेनं केलेला कोन दिलेला आहे C. आत केंद्र लिहूया जरा, O हे बिंदू आहे हा C, A, B, आता आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, काय विचारले तेवढं बघूया. पहिलं, कोन AOB बरोबर किती. नंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, कोन ACB बरोबर किती. आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे, कंस मापकंस AB म्हणूया. तिसरा प्रश्न विचारलाय मापकंस AB, आणि चौथा प्रश्न विचारलेला आहे मापकंस ACB. आता जे दिलेलं आहे, काय काय दिलंय बघा. O केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे.
जीवेची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे. आता समजा इथे त्रिज्या मी बघा, ही जी लांबी आहे ती कशी आहे तर त्रिज्येएवढी. मग त्रिज्या आपण किती मानूया r. मग ए बी सुद्धा किती असणार आहे r. आता समजा सुरुवात कशी करूया लिहूया मग प्रश्न आपण. समजा पहिला प्रश्न सोडवतोय आपण, त्यासाठी समजा त्रिज्या म्हणजेच OA समजा बरोबर r मानू. त्रिज्या r असेल तर म्हणून AB बरोबर सुद्धा काय असणार आहे r. कारण दिलेले आहे आपल्याला की वर्तुळाची जीव आहे त्रिज्येच्या लांबी एवढी आहे. आता आपल्याला माहिती आहे की जे प्रमेय पाहिले आपण वर्तुळ केंद्रापासून जीवेवर, कारण एवढंच पाहिलं तर आपल्याला काहीच लिहिता येणार नाही, OPचं माप सांगता येणार नाही. मग आपण रचना काय करूया तर O पासून AB वर लंब टाकला, त्याला काय नाव देऊया OM समजा. मग त्याच्या पुढे म्हणूया रेख OM लंब जीवा AB. मग आता AB वर लंब टाकला तर आपल्याला माहिती आहे AM बरोबर काय असणार आहे PM. वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. मग AM बरोबर BM असणार आहे आणि ते कसं असणार आहे तर ABच्या निमपट असणार आहे. आणि म्हणून किती असणार आहे 1/2 गुणिले r. म्हणजे ही किती असणार आहे 1/2 r. हे पण किती असणार आहे 1/2 r. आता त्रिकोण OMA कसला त्रिकोण आहे, अर्थातच लंब टाकलाय म्हणजे काटकोन त्रिकोण. या काटकोन त्रिकोणात आता 1/2 r आहे. तसंच बघा आपण परत लिहूया की AM कसं आहे तर 1/2 r आणि 1/2 r म्हणजेच काय आहे त्रिज्या म्हणजे OA. आणि OA काय आहे कर्ण, म्हणजे हे कर्णाच्या कसं आहे निमपट. OA काय आहे कर्ण. मग आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या निमपट बाजू कोणती असते तर 30 अंश कोनासमोरील. आणि म्हणून या बाजूचं म्हणजे AM हे कर्णाच्या निमपट आहे, म्हणजे AM समोरचा कोन 30 अंश असला पाहिजे. आणि म्हणून कोन AM समोरचा कोन या त्रिकोणामधला काय झाला तर AOM. आणि म्हणून कोन AOM बरोबर 30 अंश. कशावरून 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा गुणधर्म. आता AOM जर 30 अंश असेल तर आपल्याला माहिती आहे हे दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. किंवा त्याचप्रमाणे BOM पण किती असणार आहे 30 अंश. मग आता BOM पण हे 30 झालं, हे पण 30 झालं, म्हणजे AOB किती असणार आहे 60 अंश किंवा त्याच्या दुप्पट असणार आहे. मग AOB बरोबर कोन AOM अधिक कोन BOM. कशावरून आकृतीवरून म्हणूया. आणि म्हणून 30 अंश अधिक 30 अंश म्हणजेच कोन AOB किती झाला 60 अंश. म्हणून कोन AOB बरोबर 60 अंश. हे पहिलं उत्तर झालं आपलं. आता कोन ACB विचारले. आता कोन ACB दुसऱ्यासाठी तर कोन ACB कसा असणार आहे त्याने अंतर्लिखित कोन आहे आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट. पण आता AOB केंद्रीय कोन किती आहे 60. आता दुसऱ्यासाठी बघा मग कंस माप कंस म्हणूया. दुसरं सोडवतोय आपण AB बरोबर कोन AOB. कशावरून केंद्रीय कोन. लघुकंसाचं माप त्याच्याशी संबंधित असणाऱ्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. आणि म्हणून माप कंस केंद्रीय कोन किती आहे मात्र आपला AOB काढलेला आहे आपण 60 अंश. म्हणजे माप कंस AB पण किती झालं 60 अंश. आता आपल्याला काय विचारले कोन ACB हा अंतर्लिखित कोन आहे. अंतर्लिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निमपट असतं. मग
ए सी बीने आंतरखंडित केलेला कंस कंस ए बी आहे. इथं काय म्हणता येईल, आंतरलिखित कोनाचे प्रमेय, आंतरलिखित कोन प्रमेय म्हणूया. आणि बरोबर 1/2 ए बीचं माप किती आहे 60 आणि म्हणून ए सी बी बरोबर किती झालं 30 अंश. आता तिसरा प्रश्न विचारलाय आपल्याला माप कंस ए बी, तर आपण काढलेलं आहे. माप कंस ए बी बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला आधीच काढलेलं आहे, तर 60 अंश. तेच लिहूया, माप कंस ए बी बरोबर 60 अंश. आणि आता माप कंस ए सी बी हा विचारलाय, ए सी बी. आता ए सी बी माप काढताना काय करावं लागेल आपल्याला, इथं काढूया आपण बघा. चौथ्यासाठी माप कंस आपल्याला माहिती आहे बघा, ए सी बी अधिक ए बी म्हणजे पूर्ण वर्तुळ होते. म्हणजे माप कंस ए सी बी अधिक माप कंस ए बी बरोबर 360 अंश. कारण काय सांगूया, कंसांची बेरीज, कंसांची बेरीज. मग आता ए सी बी आपल्याला माहिती नाही, ए बीचं माप मात्र माहिती आहे किती आहे 60 अंश बरोबर 360 अंश. आणि म्हणून माप कंस ए सी बी बरोबर 360 वजा 60 म्हणजेच 300 अंश. आणि अशा प्रकारे दिलेल्या माहितीचा वापर करून आपल्याला आणि दिलेल्या प्रमेयांचा वापर करून उदाहरणं सोडवायची आहेत. आता परत पुढचं बघूया, दुसरं उदाहरण. दुसऱ्या उदाहरणासाठी आपल्याला माहिती दिलेली आहे, पण आपण फक्त आकृती काढूया आणि आकृतीवरून चर्चा करूया. वर्तुळ दिलेला आहे आणि वर्तुळामध्ये एक चौकोन दिलेला आहे. वर्तुळामध्ये चौकोन पी क्यू आर एस दिलेला आहे. आणि पी आर जोडलेला आहे. आकृतीला नाव देऊया पी क्यू आर एस. आकृती पाहिली कीच आपल्याला लक्षात येते हा चक्रीय चौकोन आहे, दिलेले चक्रीय चौकोन आहे ते. त्याच्यामध्ये काय म्हटले, बाजू पी क्यू बघा, बाजू पी क्यू एकरूप बाजू काय दिलेले आर क्यू. अजून माहिती काय दिली, कोन पी आर एस आर म्हणजे हा कोन दिलाय, किती दिलेला आहे 110 अंश. तर आता ओळीने बघूया आपण एक एक. पहिलं कोन पी क्यू आर बरोबर किती, पहिला प्रश्न आपण आता सोडवतोय. आता बघा बरं, पी एस आर आणि पी क्यू आर हे कसले कोण आहेत, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. मग आपल्याला काय माहिती आहे, कोन पी क्यू आर अधिक कोन पी एस आर बरोबर 180 अंश. कारण काय सांगता येईल, चक्रीय चौकोन प्रमेय, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. मग पी क्यू आर अधिक 110 बरोबर 180. मग कोन पी क्यू आर बरोबर 180 वजा 110 म्हणून कोन पी क्यू आर बरोबर 70 अंश. पहिल्या कोणाचं माप झालं पी क्यू आर बरोबर 70
अंश. आता दुसरा प्रश्न काय विचारला आपल्याला बघूया. त्यातला दुसरा आकडा माप कंस PQR. बघा, माप कंस PQR बरोबर किती. आता माप कंस PQR काढण्यासाठी आता आपल्याला माहिती आहे PQR हा कंस जो आहे तो PSR या कोनाने आंतरखंडित केलेला कंस आहे. आता इथं PSR हा कसा कोण आहे तर आंतरलिखित कोण आहे. मग बघा काय म्हणता येईल, माप कोन किंवा कोन म्हटलं तरी चालतं. आता माप नाही लिहिलं तरी कोन PSR बरोबर 1/2 माप कंस PQR. इथं काय सांगता येईल, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. मग PSR तर आपल्याला दिलेला आहे, किती आहे 110 बरोबर 1/2 माप कंस PQR. मग 110 गुणिले 2 बरोबर माप कंस PQR. आणि म्हणून माप कंस PQR बरोबर 110 गुणिले 2 220 अंश. हे दुसऱ्याचं उत्तर. आता तिसरा आपल्याला काय दिले, तिसरं बघा चक्रीय चौकोनाचं प्रमेय माहिती आपल्याला. तिसरं बघा, आता तिसरा प्रश्न विचारलाय माप कंस QR. माप कंस QR बरोबर किती. आता माप कंस QR. आता आपण हे प्रमेय पाहिले की जीवा एकरूप असतील तर जीवांशी संबंधित कंसही कसे असतात एकरूप असतात. किंवा अगदी QR म्हटलं तर मापकोन P इथलं पाहिजे माहिती आपल्याला. मग आता या त्रिकोणाचा विचार करूया. त्यातला कोन Q तर आपण काढलेला आहे, हा 70 आहे. आणि ही दोन बाजू एकरूप आहेत, बाजू समोरील कोन कसे असणार आहेत एकरूप. आता बघा त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर QR कशावरून पक्ष. आणि म्हणून बाजू समोरील कोन एकरूप, म्हणजे हा कोन बघा QR समोरचा P कोन आणि हा कोन एकरूप असणार आहे. आणि म्हणून कोन आता P डायरेक्ट म्हटलं तरी चालेल, या त्रिकोणापुरता आपण म्हणतोय कोन P बरोबर कोन R बरोबर काय मानूया X मानू. ठीक आहे, P म्हणजे हा P फक्त असा विचारात घेऊया आपण, हा मोठा नाही कोन. मग आता त्रिकोण PQR मध्ये काय येणार आहे, कोन P अधिक कोन Q अधिक कोन R बरोबर 180 अंश. त्रिकोणाचा गुणधर्म. मग P चं माप आपण X मानले, Q चं माप आपल्याला माहिती आहे किती काढलेले आहे PQR बघा 70 अंश. परत हा X बरोबर 180. मग 2X अधिक 70 बरोबर 180. मग 2X बरोबर 180 वजा 70. मग 2X बरोबर 110 आणि X बरोबर 110/2. X बरोबर 110 ला 2 न भागल्यानंतर 55 अंश. पण X म्हणजेच काय आहे तर कोन P, म्हणजेच कोन कसा म्हणूया P म्हणजेच कसा वाचूया आता कोन QPR बरोबर R कसा वाचूया PRQ बरोबर किती झाल्या 55 अंश. आता आपल्याला काय विचारले माप कंस QR. मग आंतरलिखित कोनाचा माप, मग माप कंस QR आणि QPR यांच्यातला संबंध काय आहे तर कोन QPR बरोबर 1/2 माप कंस QR कशावरून आंतरलिखित कोनाचं प्रमेय. आंतरलिखित कोन प्रमेय म्हणूया.
मग आता QPR माहिती आहे आपल्याला 55 बरोबर 1/2 मापकंस QR आणि 55 गुणिले 2 बरोबर मापकंस QR म्हणजेच मापकंस QR बरोबर किती येते आपलं माप 110 अंश. 55 गुणिले 2 किती येणार आहे 110 अंश. आणि अजून काय विचारले माप कोन PRQ. आता PRQ काढलेलंच आहे बघा आपण इथं कोन PRQ माप कोन PRQ बरोबर किती येणार आहे 55 अंश. अशा प्रकारे चक्रीय चौकोन आणि आंतरलिखित कोनाचं प्रमेय वापरून आपल्याला असे उदाहरणं सोडवता येतील. बघूया आता पुढचं उदाहरण अजून. तिसरं काय दिले बघा चक्रीय चौकोन दिलेला आहे बघा. चौकोन MRPS कसे दिलाय चक्रीय चौकोन दिलाय. नंतर कोन R 5x वजा 13 अंश आणि कोन N दिलाय MRPN म्हटलंय. कोन N दिलेला आहे 4x अधिक 4 अंश. तर R आणि N ची मापं काढायची. आता आकृती काढली नाही तुम्ही तरी वर्तुळ आणि वर्तुळामध्ये आकृती काढली कोणती तर तुम्हाला माहिती आहे की एकाड एक नाव वाचलं की ते कसे असतात पूरक कोन असणार आहेत आणि हे लगतचे कोन असतात म्हणजे सॉरी सम्मुख कोन असणार आहेत. म्हणजे इथं लगतचे कोन M आणि R आणि P आणि N आणि M. पण सम्मुख कोन घेतले तर R आणि N आणि M आणि P. मग कोन R आणि N कसे आहेत सम्मुख कोन आहेत चक्रीय चौकोनाचे आणि सम्मुख कोन कसे असतात मग पूरक. आणि म्हणून कोन R अधिक कोन N बघा सुरुवात कशी कराल चौकोन MRPN चक्रीय चौकोन आणि म्हणून कोन R अधिक कोन N बरोबर 180 अंश. कशावरून चक्रीय चौकोनाचे प्रमेय. आकृती काढली तरी वर्तुळ काढा ओळीने नाव द्यायची बघा आपल्याला लक्षात येते. मग आता R बरोबर 5x वजा 13 अधिक N बरोबर काय आहे 4x अधिक 4 बरोबर 180 अंश. आता हे सोडवायचं माहिती तुम्हाला सजातीय पद 9x वजा 13 अधिक 4 वजा 9 बरोबर 180. मोठ्या संख्येचं चिन्ह भिन्न चिन्ह असेल तर. आता 10वी मध्ये आपण आहोत म्हणजे हे चिन्हांचं तुम्हाला माहिती आहे. मग 9x बरोबर 180 अधिक 9 9x बरोबर 189 म्हणून x बरोबर 189 छेद 2 भाग लावला तर 9 दुनी 18 आणि 1 म्हणजे x ची किंमत झाली 21. पण आपल्याला कोणाचं माप विचारले माप कोन R काय आहे 5x वजा 13 म्हणजेच 5 गुणिले 21 वजा 13 यांचा गुणाकार केला तर 5 5 दुनी 10 वजा 13 वजाबाकी करा 105 वजा 13 5 3 2 9 म्हणजे किती येते 92 अंश. आता दुसऱ्याचं तुम्ही दिलेल्या ह्याच्यानुसार काढा किंवा 180 मधून 92 वजा केलं तरी तेच माप असणार आहे. आणि म्हणून कोन R तसंही बघा 4x अधिक 4 किंमत घालून बघा आणि इथं किंमत किती येणार आहे अर्थातच 88 अंश कारण दोन्हींची बेरीज किती आली पाहिजे 180. आणि इथं मग तुम्ही हे पुढचं करा 4 गुणिले 21 अधिक 4 आणि इथं अर्थातच किती येते 84 अधिक 4 आणि 88 किंवा पूरक कोन सम्मुख म्हणून वजाबाकी केली तरी उत्तर तेवढंच येणार आहे. बघा प्रश्न 4 आपल्याला काय दिलंय तर RTS लघुकोन आहे हे सिद्ध करा. काय काय दिले बघा आकृतीमध्ये
वर्तुळ दिले, वर्तुळामध्ये जीवा दिलेली आहे, केंद्रातून जी जीवा जाते म्हणजेच काय दिलं आहे, व्यास दिलेला आहे आर यस, आणि हा वर्तुळाच्या बाहेर हा टी बिंदू आहे. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, तर साध्य कोन आर टी एस लघुकोन दाखवायचा आहे. लघुकोन दाखवायचा आहे म्हणजेच 90 अंशापेक्षा लहान दाखवायचा आहे, 90 अंशापेक्षा लहान. अगदी सोपी आणि अगदी साधी आहे सिद्धता. काय करूया बघा, आर आणि टी जोडतोय आपण कारण तो कोन मोजायचा आहे आपल्याला. यस आणि टी सुद्धा जोडलं. बघा तुम्हाला जे चक्रीय चौकोनाचा व्यत्यय सिद्ध करताना याची आपली चर्चा झाली होती. आता बघा इथं एक नाव देऊया पी. आता आर एस काय आहे, व्यास. मग आर एस व्यास असेल तर या व्यासाने वर्तुळावरील बिंदूशी केलेला कोन कसा असतो, काटकोन. अगदी तुम्ही मोजून बघितला तरी कळेल. हा गुणधर्म झालाय आपला, आपण 8वी पासून वापरतोय. म्हणून कोन आर पी एस बरोबर 90 अंश. कशावरून, व्यासाचा गुणधर्म. आता समजा हे पहिलं विधान, हे दुसरं विधान. तर त्रिकोण एस पी टी, त्रिकोण एस पी टी चा विचार करूया. एस पी टी, तर एस पी टी चा आर पी एस हा कसला कोण आहे, बाह्य कोन. मग आपल्याला माहिती आहे बाह्य कोन त्याच्या दूरस्थ अंतर, त्रिकोणाचा बाह्य कोन त्याच्या दूरस्थ अंतर कोणापेक्षा मोठा असतो. म्हणजे कोन आर पी एस हा मोठा आहे. दूरस्थ अंतर कोणते, कोन टी आणि कोन एस. पण आपल्याला एस लागत नाही, टी लागतोय. मग काय म्हणूया, कोन पी टी एस त्या त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे. या त्रिकोणाच्या या कोणापेक्षा हा बाह्य कोन आहे तो कसा असणार आहे, मोठा असणार आहे. हा त्रिकोण आणि त्याचा हा बाह्य कोन आहे आणि दूरस्थ अंतर कोणापेक्षा मोठा, पी टी एस. कारण काय म्हणूया, त्रिकोणाचा बाह्य कोन. बाह्य कोनाचं हे प्रमेय आहे. मग आता आर पी एस मात्र किती आहे, मग 90 अंश. हा कोन पी टी एस हा 90 अंशापेक्षा लहान आहे. आता पी टी एस म्हणजेच काय रे, पी टी एस म्हणजेच आर टी एस, 90 अंश ग्रेटर दॅन कोन आर टी एस. कशावरून, विधान 4 व आकृतीवरून. आकृतीकडे आपण पाहिलं तर पी टी एस म्हणजेच काय, आर टी एस. आणि याचाच अर्थ काय, हेच आपण असं लिहूया की हे लहान आहे. मग हे पहिल्यांदा लिहिलं, कोन आर टी एस लेस दॅन 90 अंश. तेच लिहिले ना, 8 हे 3पेक्षा मोठं आहे म्हणजेच 3 हे 8पेक्षा लहान आहे, तेच लिहिले. आणि म्हणून आर टी एस हा लघुकोन आहे. 90 अंशापेक्षा लहान म्हणजे लघुकोन आहे. अजून एक जरा घेऊया, 1-2 उदाहरणं. बघा पुढचं उदाहरण काय दिले आपल्याला, अगदी सोपी आकृती आणि निरीक्षण केलं तरी त्याचं उत्तर आपल्याला सांगता येते. बघा त्रिकोण दिलाय, त्रिकोणामध्ये या बाजूने इथं केलेला कोन दिलाय काटकोन, नंतर एक्स ने इथे केलेला कोन दिलेला आहे काटकोन. बघा नावं देऊया आपण, डब्ल्यू हा कितवा प्रश्न आहे, 6वा. डब्ल्यू नंतर एक्स वाय नंतर झेड आणि टी. आणि आपलं साध्य काय आहे बघा बरं, साध्य आहे चौकोन डब्ल्यू झेड पी टी. चौकोन डब्ल्यू झेड पी टी कसा आहे, चक्रीय चौकोन. चक्रीय
चौकोन आणि दुसरं काय दिलेलं आहे, ही पहिली आणि दुसरी, तर एक्स वाय टी झेड हे कसे दिले, एकाच वर्तुळावर एक्स डब्ल्यू झेड पी टी हे कसे दिलेले, चक्रीय द्यायचे आपल्याला. आणि परत दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला, तर एक्स बिंदू एक्स नंतर झेड टी वाय हे पण कसे दाखवायचे, वर्तुळावर. एकाच वर्तुळावर म्हणजेच कसे दाखवायचे, चक्रीय बिंदू दाखवायचे. याचाच अर्थ दोन्हीही हे चौकोन इथं तयार होत आहेत ते आपल्याला कसे दाखवायचे, चक्रीय चौकोन दाखवायचे. आता पहिल्या सिद्धतेकडे लक्ष देऊया आपण. बघा इथं छेदनबिंदू पी आहे, हा चौकोन, हा डब्ल्यू झेड पी टी हा चौकोन कसा दाखवायचा आपल्याला, चक्रीय चौकोन. मग आता चक्रीय चौकोन दाखवण्यासाठी इथं जर निरीक्षण केलं तर हा झेड आहे म्हणजे हा पण 90 आहे, म्हणजे हा पण 90, हा पण 90. मग चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये कोन, बघा झेड त्या कोणापुरता विचार करतोय, कोन झेड म्हणजे हाच वाचायचा, कोन झेड अधिक कोन टी बरोबर 90 90 दिलेत, 90 अधिक 90 बरोबर 180 अंश. कशावरून, तर पक्ष प्रत्येकी 90 दिलाय. मग आता एक जोडी, आता सम्मुख कोणांची जोडी ही जर 180 असेल तर उरलेले किती असणार आहेत, 180. कारण का, तर चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. म्हणून कोन डब्ल्यू अधिक कोन पी बरोबर सुद्धा किती येणार आहे, 180 अंश. कशावरून, विधान 1 वरून. चौकोनाचा गुणधर्म, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 असते, त्यातल्या दोन्हींची 180 म्हटल्यानंतर ही पण 180. आता विधान 1 आणि 2चं निरीक्षण केलं तर काय दिसतंय, सम्मुख कोन कसे आहेत, पूरक, आणि म्हणून चौकोन डब्ल्यू झेड पी टी चक्रीय चौकोन आहे. आता तसंच दुसऱ्यासाठी बघूया आपण. बघा बरं, आता दुसऱ्याचं निरीक्षण केलं तर एक्स वाय ही एक रेषा मानूया आपण, रेषाखंडाला सामावणारी रेषा, आणि रेषेच्या एकाच अंगाला असणारे हे जे दोन बिंदू आहेत झेड आणि, बघा ही एक्स वाय रेषा आहे, आपला प्रमेय झालेला आहे त्याच्यावर आधारित. एक्स वाय आणि या रेषेच्या एकाच अंगाकडील हे बिंदू आहेत, आणि त्या एकाच अंगाकडील बिंदूशी झालेले कोन कसे आहेत, एकरूप आहेत, प्रत्येक 90 आहे म्हणून. बघा मग त्याची सिद्धता समजा कशी घ्याल तुम्ही, कोन झेड बरोबर 90 अंश, कशावरून, पक्ष झेड किंवा एक्स झेड टी असं म्हणूया, एक्स झेड वाय बरोबर 90 अंश, कशावरून, पक्ष. कोन एक्स टी वाय सुद्धा कसा आहे, 90 अंश, कशावरून, पक्ष. मग विधान 1 आणि 2 वरून पाहिलं तर काय दिसते आपल्याला, तर कोन एक्स झेड वाय बरोबर कोन एक्स टी वाय, कशावरून, विधान 1 व 2 वरून. मग रेषेच्या एकाच अंगाकडील बिंदूशी केलेले कोन एकरूप आहेत, आणि म्हणून प्रमेयानुसार बिंदू एक्स झेड नंतर टी वाय चक्रीय बिंदू आहेत, किंवा एकाच वर्तुळावर चक्रीय बिंदू आहेत, म्हणजेच एकाच वर्तुळावर. कशावरून, तर प्रमेय. अशा प्रकारे आपल्याला प्रमेयांचा वापर करून उदाहरणं सोडवायची. आता शेवटचे 2 प्रश्न आहेत, ते तुम्हाला जी सुरुवातीला मी 2 सूत्र सांगितली होती त्याचा वापर करून डायरेक्ट सूत्र आणि त्याच्यामध्ये किमती लिहायच्या आहेत. बघा प्रश्न 7वा. प्रश्न 7व्यासाठी कोणाचं जे कोणाचा शिरोबिंदू आहे तो कुठं आहे ते बघा, तर वर्तुळाच्या बाह्य भागात, आणि वर्तुळाच्या बाह्य भागात असताना त्या कोणाचं माप कसं असतं ते तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे.
आकृती पाहून आकृतीवरून आपल्याला सूत्र लिहिता आलं पाहिजे. N M S इथं E आणि F. आता सूत्र कसं लिहिता येईल मग? काय विचारलं आपल्याला? कोन NMS किती? मग बघा कोन NMS इथं लिहूया म्हणजे दुसरा प्रश्न तिथं बसेल. कोन NMS बरोबर कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असताना 1/2 माप कंस NS मोठा कोन वजा लहान कोन माप कंस EF हे सूत्र झालेलं आहे आपलं. तासाच्या सुरुवातीला सांगितले तुम्हाला. मग आता 1/2 माप कंस NS दिलेलं आहे आपल्याला. किती दिले? 125 वजा EF दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 37. मग 1/2 वजाबाकी करूया. 15तून 7 गेले 8 राहिले. चला 1 12तून 4 गेले 8 आणि भाग लावला तर किती येणार आहे? 44 अंश. म्हणजे आकृती पाहिली की आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे. आणि तसाच प्रश्न हा 8वा आहे. आठव्यामध्ये आपल्याला काय दिले? AC आणि D आणि हा छेदनबिंदू आहे B. आणि आता इथं आकृतीवरून आपण सूत्र काय लिहिणार आहे बघा बरं. माप कंस आता हे जरा पुसूया. माप कोन काय देऊया? ABC. आता काय काय दिले? AE दिले आपल्याला. AE किती दिलेलं आहे? 95. माप कंस DC दिलेलं आहे किती? DC काढायचे. ABE हा कोण दिलेला आहे? किती दिलेला आहे? 108. आता इथे तुमच्या लक्षात येईल पण हा काय अंतर्लिखित कोण नाही त्यामुळे ह्याची मापं वेगळी आहेत. आणि DCचं माप आपल्याला काढायचं आहे. आणि DBCचं माप बघा या कोणाचं माप दिलेलं आहे हे दिले आणि हे विचारले. मग आपल्याला माहिती आहे कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असेल तर आपण कसं सूत्र तयार केलं होतं? माप कोन ABE बरोबर 1/2 माप कंस AE अधिक त्या कोनाच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप अधिक माप कंस काय म्हणता येईल? DC. पण आता AB आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 108 बरोबर 1/2 माप कंस AE दिले 95 अधिक माप कंस DC. आणि हे DC विचारलेलं आहे. इथं कारण काय लिहाल तुम्ही? कोन व कंस यातल्या कोन व कंस यातला संबंध. मग 108 गुणिले 2 बरोबर 95 अधिक माप कंस DC. मग 216 यांचा गुणाकार केला तर 82 2 वजा 95 बरोबर माप कंस DC. वजाबाकी करूया. 1 9 2 11 हातचा ला 1 121 बरोबर माप कंस DC. आणि अशा प्रकारे माप कंस DC बरोबर किती आलं? 121 अंश. तर अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. याच्यावर आधारित संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 सोडवायचा आहे. धन्यवाद.